नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजाभवानी स्टेडियमवर आहोत आणि मी व्यायाम करतो। इथे रेग्युलर व्यायामचे व्हिडिओ मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। ते व्हिडिओ पाहून एक चांगला ग्राउंडवर आणि मातीशी नाळ असणारा एक चांगला कार्यकर्ता मला भेटायला आलाय आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण त्यांना विचारूया। सर, तुमचं नाव काय? प्रथम तर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर माझं नाव आहे मंगेश नागटिळक। या ट्रॅकवरती मी 2008 ते 2016पर्यंत कष्ट केलेला आहे, मेहनत केलेली आहे। या ग्राउंडवरती लोंढे सरांचा व्हिडिओ आपण प्रत्येक आता या सोशल मीडियामुळे तर सध्या सगळीकडे व्हायरल कुठली गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही। तसंच लोंढे सरांचा व्हिडिओ आमच्या एक ग्रुपवरती आला। ग्रुपवरती आल्यानंतर बघितलं की बाबा हा एवढ्या वयाचा माणूस आहे, या वयात लोक बेडवर झोपतात, उठू शकत नाहीत, चालू शकत नाहीत। अशा या वयात माणूस एवढं कष्ट करतो, ग्राउंडमध्ये लोकांना जे प्रेरित करतात की या तुम्ही पण वय जरी झालं तरी काय अडचण नाही, तर आपण कष्ट करू शकतो, कष्ट केलेला कधी वाया जात नाही, हे त्यांचं सांगण्याचा उद्देश होता। त्यांचे व्हिडिओ बघितले की बाबा, आणि ते व्हिडिओ जरी करत असेल नुसतं टाईमपास म्हणून नाही, की ते व्हिडिओ करताना ते एनर्जेटिक पण तेवढेच राहतात की बाबा तोच कष्ट करायचं तर कशा प्रकारे केलं पाहिजे हे दाखवून देतात। सर, तुम्ही इथं 2016पर्यंत 51 राऊंड मारलेत या ग्राउंडला। 76 मी 20 मारतोय, म्हणजे बघा 30चा फरक आहे। 76 मारले ना? 76। अरे खूप फरक आहे, जवळजवळ 56 राऊंडचा फरक आहे। तरी सुद्धा माझ्यातलं काय आवडलं तुम्हाला की तुम्हाला मातीशी नाळ जुळलेले ते मी तुमच्याकडून ऐकलं। डेडिकेशन महत्त्वाचं। तुम्ही करताय या वयात करणं हे खूप महत्त्वाचं आहे। जिथं लोक उठू शकत नाहीत, काय म्हणजे करायची उमेद सोडून देतात, ते न करता तुम्ही आता ह्या वयासोबत तुम्ही करत आहात, हे सगळ्यात मला आवडलं काय। आणि महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, मी कुठल्या नियमात व्यायाम करत नाही, मला नियम कळत नाही। मी गावरान म्हणून व्यायाम करतो आणि ती मातीत खेळल्यामुळं मला एनर्जी निर्माण होते आणि मातीशी नाळ असणं हे मला कळत नाही, पण मी व्यायाम करतोय। मातीचं आणि माणसाचं नातं काय परिस्थिती आहे, काय एनर्जी मिळते सांगता येणार नाही, पण मी मातीशी व्यायाम करतो, मातीच खेळतो, मातीशी जोर काढतो, बैठका काढतो, खोऱ्याचा व्यायाम करतो। पहिली आंघोळ घामाची आणि मग दामाची, असा एक माझा फॉर्म्युला आहे। आणि जो मातीत गावरान व्यायाम करतो, घाम काढतो, ते निरोगी राहतो, असं माझं मत आहे। नाही आपल्या नाही बरोबर आहे। जो कष्ट करतो त्याला फळ मिळतं। आणि ग्राउंड असं आहे ना, तुम्ही कष्ट केल्यानंतर जसं शेतामध्ये आपण शेतात पीक कमवण्यासाठी त्याला नांगरतो पेरतो, तर जसं ते पिकासाठी आपण करतो तसं शरीरासाठी ग्राउंड आहे। जेवढं ग्राउंडवर आपण घाम गाळणार, तेवढं कष्ट करणार, तेवढं आपल्याला 100% यश येतं। यश येतं। सर, आपण या या ग्राउंडवर विद्यार्थ्याला ट्रेनिंग देतात। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला आज 10 ते 15-20 वर्ष या ग्राउंडवर व्यायाम करत असताना पाहिले, काय संदेश देता तुमच्या तरुण पोरांना? आज लोंढे साहेबाकडे बघून असं वाटतं की आम्हाला देखील लाज वाटते की लोकांना एवढ्या वयामध्ये व्यायाम करून त्यांनी आरोग्यासाठी जास्तीत जास्त प्रेरित होऊन लोंढे साहेबाकडे बघून अजून देखील लोकांनी शरीरासाठी कमीत कमी 1 तास तरी मैदानावर यावं आणि व्यायाम करावा। लोंढेसारखा नाही तर कमीत कमी त्यांचं एक 10% का होईना दररोज व्यायाम करावा, अशी माझी सर्व नागरिकांना आव्हान आहे। काय नाव काय तुमचं सर? मी योगेश तुरबोले, ॲथलेटिक्स प्रशिक्षक। बघा, हे तरुण आहेत, विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवतात, विद्यार्थ्यांना वेगवेगळे संदेश देतात। हे सकाळी 5:30 वाजूनपासून ते 10 वाजेपर्यंत असतात। हे कर्मचारी आहेत, मित्र आहेत, व्यायाम करणारे चांगले स्टुडंट्स आहेत आणि व्यायाम करणाऱ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे शिक्षकसुद्धा आहेत। यांना माझं कौतुक वाटतंय, हे माझं भाग्य आहे। पण मला वाटत नाही की मी तेवढा व्यायाम करतोय, मला अजून व्यायामाला वेळ मिळावा
असं माझं मत असते. मी रेग्युलर 3 तास आणि आता 4 तास करायले. त्याचं कारण असं आहे की मी माझ्या बायकोला बी घेऊन व्यायाम करतोय. पहाटे मी 5ला उठवतो तिला, 6:30 वाजेपर्यंत तिचा व्यायाम घेतो आणि 6:30 वाजले की मग पुन्हा मी ग्राउंडचे 10:30 ते 11 वाजेपर्यंत व्यायाम करतो. याचं कारण असं आहे, गाडीला 2 चाकं असतात, ती दोन्हीही चाकं मजबूत असावे. ती दुसरं चाक म्हणजे आपली बायको असते आणि त्या बायको सुखी तर आपण सुखी आणि आपण नवरा बायको सुखी तर सगळा संसार सुखी असते. मित्रमंडळींनो, माझी विनंती आहे, रेग्युलर व्यायाम करा, निरोगी राहा आणि सर्वच माणसं आनंदमय राहावे एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही ग्राउंडला येणार हे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला व्यायामाच्या शुभेच्छा देतो. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.